नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे एक खुशखबर म्हणलं तरी काही अडचण नाही. आता बरेच दिवस झाला आहे लाडक्या बहिणींचे हप्ते वगैरे येऊन गेलेले आहेत. पण आता ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणीसाठी जी आहे की ज्यांचे थकीत हप्ते आहेत, ज्यांचे रोखलेलं आहे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. कारण त्यांना आता वाटत असेल की ज्यांचे थकीत हप्ते आहेत कारण आपल्याला आता 3 हप्ते पडलेले नाहीत. आता आपलं ते जे हप्ते आहेत ते बंद होतात का काय? पण त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब की आता त्यांचे हप्ते जे आहेत थकीत हप्ते ते काय होणार आहेत, त्यांना सर्व मिळणार आहेत. मग ते कसे मिळणार, काय मिळणार याविषयी आपण थोडीशी काय करणार आहोत, सविस्तर माहिती घेणार आहोत. आता ई-के-वाय-सी केलेली आहे. ई-के-वाय-सी केल्यानंतर मग ते त्यांच्या के-वाय-सी करता की चूक दुरुस्ती झाली, चूक झाली आणि चूक झाल्यामुळं मग त्यांचे हप्ते काय केले होते, थोडे ते स्टॉप केले होते आणि हप्ते स्टॉप केल्यावर मग बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे की लाडक्या बहिणींनी काय केलं आहे, मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन झालेले आहेत. बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्या आंदोलनाचे पडसाद पडलेले आहेत आणि मग बऱ्याच ज्या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीत अशांची खूप मोठ्या प्रमाणावर काय केले आहेत, रोडवर उतरलेले आहेत. मग मोठ्या प्रमाणावर त्यांची आंदोलनं वगैरे झालेली आहेत आणि मग त्याची दखल घेत ज्या लाडक्या बहिणींना ह्या 3 महिन्याचे हप्ते पडलेले नाहीत त्यांचे स्टॉप केलेले आहेत. तर ते के-वाय-सी अभावी स्टॉप केले आहेत. कारण के-वाय-सीमध्ये चूक झाली होती आणि के-वाय-सी करता की चूक झाल्यामुळं मग हे हप्त्याला होल्ड केले. होल्ड केल्यानंतर परत आणखीन अंगणवाडीतर्फे त्यांचे व्हेरिफिकेशन पर अध्यापक अंगणवाडीला ताईंना विचारल्यानंतर ते सांगत आहेत की आणखीन आमच्याकडं वरतून काहीही आलेलं नाही. त्यामुळं मग आता शासनानेच काय केले आहे, ठोस पावलं उचलून 3 महिन्याचे जे पैसे ज्यांना हप्ते आले नाहीत त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे ह्या ज्या महिलांना हप्ते पडले नाहीत अशाच महिलांना काय होणार आहे तर एकत्रित 3 हप्ते ₹4,500 काय होणार आहेत, मिळणार आहेत. कारण के-वाय-सी आता केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर के-वाय-सीचं व्हेरिफिकेशनसुद्धा चालू आहे. काही महिलांचे के-वाय-सी करण्या अगोदरच काय झाले होते, हप्ते स्टॉप केले होते. आता के-वाय-सी अभावी त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याचे पात्रता निकषमध्ये जे आहेत ते बसल्यानंतर मग त्यांना परत हप्ते चालू होणार आहेत. आणि ज्यांचे रेग्युलर हप्ते चालू आहेत पण पात्रता निकषमध्ये बसत नाहीत, के-वाय-सी केलेली आहे, त्यांचे हप्ते स्टॉप होऊ शकतात. असंही बऱ्याच लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळणार आहे, मिळालेलं पण आहे. आणि के-वाय-सी अभावी जवळपास बऱ्याच पात्र असूनही त्यांचे हप्ते संशयास्पद काय झालेले आहेत, बंद ठेवलेले आहेत, स्टॉप केलेले. आता हे 3 महिन्याचे हप्ते ते पात्र आहेत लाडक्या बहिणी. त्या पात्रता निकषमध्ये सर्व काही बसतात. के-वाय-सी केली आहे. काहींची के-वाय-सी ही बरोबर केलेली आहे, तरी हप्ते काय केलेले आहेत, स्टॉप केलेले आहेत आणि त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे. व्हेरिफिकेशन चालू झा झा झाल्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, कंप्लीट झाल्यानंतर परत त्यांना ते हप्ते काय होणार आहेत, मिळणार आहेत. त्यामुळं मग शासनाने हे 3 महिन्याचं एकत्रित ₹4,500 वर्ग करण्यास लाडक्या बहिणीच्या खात्यात मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच मग हे ₹4,500 जे आहेत ते लाडक्या बहिणी जे आहेत, पात्र लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये काय केले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत, जमा केले जाणार आहेत. कारण त्या नाराज झालेल्या होत्या. बरेच 3 हप्ते त्यांच्या खात्यावर पडलेले नव्हते आणि बाकी लाडक्या बहिणी जी पात्र आहेत त्यांच्या खात्यावर हे पैसे पडलेले होते आणि हे पात्र असूनही पडलेले नव्हते. मग मोठ्या प्रमाणावर आंदोलनंही तुम्ही पाहावयास मिळालेले आहेत. मग ते न्यूजपेपरच्या माध्यमातून म्हणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व काही माध्यमातून म्हणा आपण काय केलेले आहे, हे लाडक्या बहिणीचा रोष पाहिलेला आहे, राग पाहिलेला आहे. त्यांची आंदोलनंही मोठ्या प्रमाणावर पाहिलेले असल्या कारणानं परत शासनाने निधीची तरतूद करून परत ₹4,500 ज्यांना हप्ता मिळाला नाही ह्या 3 महिन्याचा त्याच लाडक्या बहिणींना परत काय होणार आहे तर पैसे मिळणार आहेत. थकीत हप्ते काय होणार आहेत, त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. लवकरच हे पैसे त्यांच्या खात्यावर काय केले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. कारण ते पात्र आहेत आणि पात्र आता त्या निकषामध्ये बसत असून मग त्यांना काय झालेलं आहे, ते वंचित राहिल्या असल्या कारणानं हे पैसे त्यांना काय होणार आहेत, मिळणार आहेत. आणि आता पाठीमागं बऱ्याच लाडक्या बहिणींनी के-वाय-सी केली आहे. त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशन चालू आहे.
त्यांचं व्हेरिफिकेशन चालू झाल्यानंतर काहींच्या हप्त्यास होल्ड होऊ शकतात किंवा मग चालू राहू शकतात. जे पात्रता निकषमध्ये बसतात, जे नियम अटी वगैरे लावले आहेत ते सर्व पाहून ते करूनच मग तुम्हाला काय होणार आहे तर हप्ते चालू राहणार आहेत. आणि ज्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचा फेब्रुवारीचा हप्ता येईल, पण तिथून पुढचे हप्ते काय होणार आहेत कायमचे बंद होणार आहे. तर हे सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे, कारण ज्यांनी KYC नाही केली त्यांचा चान्स काय झालेला आहे गेलेला आहे. अंगणवाडी मार्फत जर तुमचं चालू झालं तर तिथं काही त्यांना जर सांगितलं पडताळणी करायची तर काही अडचण नाही. जर नाही पडताळणी झाली तर तुमच्या हप्ते काय होणार आहेत होल्ड होणार आहेत, बंद होणार आहेत. हे सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.